आज आपण सत्र 2020-21च्या समाजशास्त्र BA प्रथम वर्षाच्या सत्र प्रथम यासाठी गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांनी जो अभ्यासक्रम तुम्हाला अध्यापनासाठी निर्धारित केलेला आहे, अध्ययनासाठी निर्धारित केलेला आहे, त्या अभ्यासक्रमाच्या संदर्भात विस्ताराने चर्चा करू PPTच्या माध्यमातून। आणि त्यानंतर आपण अभ्यासक्रमावर चर्चा झाल्यानंतर उद्यापासून विस्ताराने चर्चा एकेका घटकावर युनिट वाईज आपण करणार। प्रथम सत्रासाठी जो आपल्याला समाजशास्त्राचा सिलेबस देण्यात आलेला आहे, पेपर जो विद्यापीठाने निर्धारित केलेला आहे, त्या पेपरचं टायटल आहे इंट्रोडक्शन टू सोशियोलॉजी, मीन्स समाजशास्त्राचा परिचय। 12वी पर्यंत आपण समाजशास्त्र शिकत आलेलोच आहोत, तरी सुद्धा BA प्रथम वर्षासाठी सुद्धा आपल्याला इंट्रोडक्शन टू सोशियोलॉजी, समाजशास्त्राचा परिचय याच नावाने सिलेबस जो अभ्यासक्रम आहे ते अभ्यासक्रम अध्ययन करायचं। तर समाजशास्त्राचा परिचय म्हटल्यानंतर कुठल्याही विषयाचा अभ्यास करायचा असेल आणि त्या विषयाचा अभ्यास करत असताना शास्त्र म्हणून त्या विषयाचा जर अभ्यास करायचा असेल तर त्या विषयाशी संबंधित असणाऱ्या जे मूलभूत घटक असतात, त्या विषयाशी संबंधित असणाऱ्या ज्या काही मूलभूत संकल्पना असतात, त्या समजावून घेतल्याशिवाय कुठल्याही विषयाचा शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करता येणं शक्य नाही। म्हणून एखादा विषय जर आपल्याला शिकायचा असेल तर त्याची तोंड ओळख असणं, त्याची ओळख होणं, त्याचा परिचय होणं हे अत्यंत आवश्यक असतं। आणि म्हणून तुम्हाला सुद्धा पदवी स्तरावरच्या या उच्च शिक्षणाची सुरुवात तुम्ही करत असताना, समाजशास्त्र हा विषय शिकत असताना त्या समाजशास्त्र या विषयाचा परिचय झाला पाहिजे, त्याच्या मूलभूत ज्या काही संकल्पना आहेत त्या तुम्हाला समजल्या पाहिजेत। ज्या समजल्यानंतर त्याच्या माध्यमातून तुम्हाला त्या विषयाचा शास्त्र म्हणून अतिशय उचितरित्या, योग्यरित्या, परिपूर्णरित्या, सांगोपांगपणे शास्त्रीय दृष्टिकोनातून त्या विषयाचं अध्ययन आपल्याला करता यावं, हा निखळ उद्देश समोर ठेवून विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाने तुम्हाला सिलेबससाठी हा पेपर निर्धारित केलेला आहे आणि त्याचं टायटल दिलेलं आहे इंट्रोडक्शन टू सोशियोलॉजी। त्याचा मराठीमध्ये अर्थ होतो समाजशास्त्राचा परिचय। या समाजशास्त्राचा परिचय एकूण तुम्हाला ह्या पूर्ण वर्षभरामध्ये म्हणजे सत्रामध्ये 4 युनिटचा अभ्यास करायचा। आणि ह्या 4 युनिटमध्ये पहिलं जे युनिट आहे ते युनिट 1 आहे अंडरस्टँडिंग सोशियोलॉजी। आता याच्यापूर्वी एक महत्त्वाची घटना पाहायची आपल्याला, की कुठलाही विषय शिकत असताना, कुठल्याही अभ्यासक्रमाचे आपण अध्ययन करत असताना, सिलेबसच्या संदर्भात चर्चा करत असताना त्या अभ्यासक्रम निर्धारित करण्यामागचे जे उद्देश असतात तेही पाहणं आवश्यक आहे। 2 मिनिट याच्यापूर्वी आपण थोडंसं अभ्यासक्रमांच्या उद्देशांवर चर्चा करू, त्याला आपण ऑब्जेक्टिव्ह ऑफ दिस सिलेबस जो आहे ते पाहणं आवश्यक आहे। त्या संदर्भात आपण चर्चा करत असताना आपल्याला 2 गोष्टी निर्धारण किंवा 2 गोष्टी महत्त्वपूर्ण आपल्या लक्षात येतात। एक, समाजशास्त्र हा विषय शास्त्र म्हणून अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समोर शास्त्रीय दृष्टिकोनातून त्यांना अभ्यास करण्यासाठी त्याची तोंड ओळख होणं, त्याचा परिचय होणं हे अत्यंत आवश्यक आहे। म्हणून हा सिलेबस तुम्हाला तुमच्या प्रथम सत्रासाठी निर्धारित करण्याचा हा याचा पहिला उद्देश। दुसरा उद्देश, की एखादं शास्त्र म्हणून शिकत असताना त्या शास्त्रातील असणाऱ्या आवश्यक आणि मूलभूत असणाऱ्या ज्या काही संकल्पना आहेत त्या संकल्पनांचा अभ्यास विद्यार्थ्यांनी करावा, जेणेकरून ते शास्त्र विद्यार्थ्यांना अधिक सुलभ रीतीने समजेल, ते शास्त्र विद्यार्थ्यांना अधिक सहज रीतीने समजून घेता येईल। यासाठी हाच पेपर तुमच्या अभ्यासक्रमासाठी ठेवला आणि हा सिलेबस डिझाईन केला। एखादं शास्त्र म्हणून शिकत असताना समाजशास्त्र हा विषय सुद्धा त्याच्या अनेक शाखा आहेत, अनेक विषयांचा अभ्यास समाजशास्त्रामध्ये केला जातो, अधिक विस्तृतपणे वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास त्यामध्ये केला जातो। पण ह्या सर्व विषयांचा अभ्यास करत असताना ज्या काही मूलभूत संकल्पना आहेत, या सर्व मूलभूत संकल्पनांच्या आधारावरच इतर समाजशास्त्रातील असणाऱ्या सर्व शाखांचा अभ्यास केला जातो। म्हणून समाजशास्त्राची ओळख व्हावी, सुरुवातीलाच पदवी स्तरावर विद्यार्थ्यांना ज्या काही मूलभूत संकल्पना आहेत त्या समजून घेता याव्यात, म्हणून
हा सिलेबस तुम्हाला ठेवलेला आहे आणि प्रथम सत्र आणि द्वितीय सत्रासाठी हाच पेपर आहे, पण सिलेबस मात्र 4 युनिटच्या भागामध्ये विभागून वेगवेगळ्या पद्धतीने दिलेला आहे. तर हा जो पेपर आहे अंडरस्टँडिंग सोशिओलॉजी, इंट्रोडक्शन टू सोशिओलॉजी, हे 4 प्रकरणाच्या संदर्भात प्रथम आपण चर्चा करू आणि त्यानंतर पेपर पॅटर्न आणि पद्धती कशी असेल, मार्क्सची प्रश्नपत्रिकांचं स्वरूप कसं असेल या संदर्भात आपण चर्चा करू. पहिलं युनिट आहे अंडरस्टँडिंग टू सोशिओलॉजी. आपल्याला समाजशास्त्र समजून घ्यायचंय, समाजशास्त्राचा परिचय करून घ्यायचा आहे. तर त्यामध्ये आपण ह्या पहिल्या चॅप्टरमध्ये काय काय पाहणार आहोत. तर पहिला मुद्दा आहे द ओरिजिन अँड डेव्हलपमेंट ऑफ सोशिओलॉजी. मराठीमध्ये सांगायचं तर समाजशास्त्राचा उदय आणि विकास. बाकी इतर सामाजिक शास्त्रांच्या तुलनांमध्ये समाजशास्त्र हे अगदी अलीकडच्या कालखंडामध्ये विकसित झालेलं शास्त्र आहे. फॉर एक्झाम्पल जसं आपल्याला पाहायचं असेल तर इतिहासाचा उगम हा 6व्या शतकात आहे. राज्यशास्त्राचा उगम हा इसवी सन पूर्व म्हणजे अरिस्टॉटलच्या कालखंडातला, अरिस्टॉटलला राज्यशास्त्राचा जनक म्हटलं जातं, 3ऱ्या-4थ्या शतकात. अशा अनेक वेगवेगळ्या शास्त्रां सामाजिक शास्त्रांचा उदय आणि विकास हा समाजशास्त्राच्या पूर्वी झालेला. अर्थशास्त्राच्या बाबतीमध्ये पाहायचं झालं तर 16व्या शतकामध्ये त्याच्या शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यासाला सुरुवात झाली. ॲडम स्मिथला आपण अर्थशास्त्र केलं, पण भारतीय अर्थशास्त्रज्ञांचं मत आहे की त्याच्याही पूर्वी अर्थशास्त्राच्या अभ्यासाला सुरुवात केली. असो, पण इतर सामाजिक शास्त्रांच्या तुलनांमध्ये समाजशास्त्र हा विषय, समाजशास्त्राची उत्पत्ती, समाजशास्त्राचा उदय, समाजशास्त्राचा उगम हा साधारणपणे आपण पाहत असताना पुढे डिटेल्समध्ये चर्चा करणार आहोत. 1838 ते 39चा कालखंड हा समाजशास्त्राच्या उदयाचा समजला जातो आणि समाजशास्त्राला समाजशास्त्र हे नाव देण्याचं काम, समाजशास्त्राचा उदय करण्याचं काम, सिस्टमॅटिकली समाजातील घडणाऱ्या घटनाघडामोडींचा म्हणजे व्यवस्थितपणे घटनाघडामोडींचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणून समाजशास्त्राचा उदय करण्याचं काम तर कोणी केलेलं असेल तर ते ऑगस्ट कॉम्टने केलेलं आहे. म्हणून समाजशास्त्राचा उदय कसा झाला, त्याचा विकास वेगवेगळ्या देशांमध्ये कसा होत गेला, या संदर्भातली सर्व चर्चा या संदर्भातला अभ्यास आपल्याला प्रथम अध्यायामध्ये किंवा पहिल्या युनिटमध्ये पहिल्या घटकांमध्ये करायचं आहे. समाजशास्त्र म्हणायचं कशाला, त्यानंतर दुसरी घटक आहे ते डेफिनेशन ऑफ सोशिओलॉजी. समाजशास्त्राच्या व्याख्या, परिभाषा काय आहे, समाजशास्त्र म्हणायचं कशाला, हे शास्त्र कोणत्या घटकांचा अभ्यास करते किंवा समाजशास्त्राच्या या व्याख्यांमधून त्या घटकांच्या संदर्भातलं स्वरूप आपल्याला अधिक चांगल्या रीतीने स्पष्ट करता येतं. म्हणून डेफिनेशन ऑफ सोशिओलॉजी हा सेकंड पॉईंट आपल्याला फर्स्ट युनिटमध्ये पाहायचा आहे. त्यानंतर आहे सोशिओलॉजी ॲज अ सायन्स. समाजशास्त्र हे शास्त्र आहे का, हा महत्वाचा प्रश्न समाजशास्त्राच्या उदयापासून ते आजपर्यंत अनेक विचारवंतांच्या चर्चेचा विषय राहिलेला आहे. त्याचं कारण असं आहे की अनेक समाजशास्त्राला विरोध करणाऱ्या म्हणा किंवा समाजशास्त्राचा टीकात्मक मूल्यमापन करणाऱ्या अनेक विचारवंतांचं असं म्हणणं आहे की समाजशास्त्र हे शास्त्र होऊ शकत नाही. त्याचं मूळ कारण असं आहे की कुठलंही शास्त्र हे शास्त्र म्हणून एखाद्या शास्त्रीय दृष्टिकोनातून एखाद्या घटकांचा अभ्यास ज्यावेळेस ते करत असतं त्यावेळेस त्या शास्त्राच्या समोर त्याचा असणारा जो अभ्यास विषय असतो हा मूर्त स्वरूपात असणं अत्यंत आवश्यक असतं. तेव्हाच कुठे एखादा संशोधक संशोधन करणारा हा त्या मूर्त स्वरूपाच्या असणाऱ्या घटकांचा अभ्यास हा शास्त्रीय दृष्टिकोनातून अधिक व्यवस्थितरित्या करू शकतो. म्हणून समाजशास्त्राचा अभ्यास विषय हा अमूर्त आहे. आपण 12वी पर्यंत 11वी-12वीला समाजशास्त्र शिकलेलं आहे. समाजशास्त्राचा अभ्यास विषय अमूर्त काय, जसं की सामाजिक संबंध दिसतात का, नाही दिसत. त्यानंतर इतर घटक आहेत, सामाजिक संबंध आहेत, सामाजिक आंतरक्रिया आहेत, त्यानंतर दर्जा आहे, भूमिका आहे, मूल्य आहे, प्रमाणके आहे, संस्कृती आहे, असे बरेचसे घटक, हे सगळे घटक असे आहेत समाजशास्त्राच्या अभ्यासाचे विषय की जे अमूर्त आहे, ज्याला आपण पाहू शकत नाही. मूर्त आणि अमूर्त म्हणजे काय, ज्याला पाहू शकतो, स्पर्श करू शकतो, उघड्या डोळ्यांनी त्याचा आपण म्हणजे पंचज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून ज्याची अनुभूती घेऊ शकतो अशा घटकांना आपण मूर्त घटक म्हणतो. आणि अमूर्त म्हणजे ज्यांना आपण पाहू शकत नाही किंवा पंचज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून ज्याची अनुभूती आपल्याला होऊ शकत नाही अशा घटकांना आपण अमूर्त असतो. तर मूर्त आणि अमूर्तच्या बाबतीमध्ये म्हणून समाजशास्त्र हे चर्चा होत असताना समाजशास्त्रामध्ये समाजशास्त्राचा अभ्यास विषय अमूर्त असल्या कारणाने समाजशास्त्रीय शास्त्र होऊ शकत नाही असा एक विचार प्रवाह समाजशास्त्राच्या विचारांना किंवा समाजशास्त्राला शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करणाऱ्या विचारवंतांना विरोध करणाऱ्या विचारवंतांचा एक प्रवाह होता. परंतु समाजशास्त्रीय शास्त्र कसं आहे ते आपल्याला ह्या प्रस्तुत युनिटमध्ये सुरुवातीला पाहायचं. इतर शास्त्रांप्रमाणे, इतर सामाजिक शास्त्रांप्रमाणे समाजशास्त्राचा सुद्धा एक स्वतंत्र अभ्यास विषय आहे, त्याची एक स्वतंत्र अभ्यास पद्धती आहे. वेगवेगळ्या विचारवंतांनी या स्वतंत्र घटकांचा अभ्यास शास्त्रीय दृष्टिकोनातून केलेला आहे. या सगळ्यांच्या संदर्भात विस्ताराने चर्चा आपल्याला सोशिओलॉजी ॲज अ सायन्स या घटकामध्ये पाहायचे आणि ते प्रथम. त्यानंतर महत्वाचं घटक आहे नेचर अँड स्कोप ऑफ सोशिओलॉजी, मीन्स समाजशास्त्राचे स्वरूप आणि व्याप्ती.
समाजशास्त्राचं स्वरूप म्हणजे काय, ज्याला आपण वैशिष्ट्य सुद्धा म्हणतो. समाजशास्त्राचं स्वरूप पाहत असताना, त्याची वैशिष्ट्ये पाहत असताना, त्याची ओळख काय काय आहे, त्याची मूलभूत घटक कोणकोणते आहेत, या संदर्भात आपल्याला चर्चा करायची. जसे की समाजशास्त्र अमूर्त घटकांचा अभ्यास करतो, समाजशास्त्र सामाजिक संबंधांचा अभ्यास करतो, समाजशास्त्र सामाजिक आंतरक्रियांचा अभ्यास करतो, समाजशास्त्र अमूर्त शास्त्र आहे. असे वेगवेगळे महत्व आणि जे काही महत्वाचे घटक आहेत, त्याला आपण स्वरूप म्हणून किंवा वैशिष्ट्य म्हणून, यांचा अभ्यास आपल्याला या प्रथम युनिटमध्ये करायचा आहे. स्कोप ऑफ सोशिओलॉजी हा महत्वाचा घटक आहे, की अलीकडील कालखंडामध्ये अगदी कमी कालखंडात इतर सामाजिक शास्त्रांच्या तुलनेमध्ये जर समाजशास्त्राचा आपण विचार केला तर समाजशास्त्र हे शिशु अवस्थेतील असणारे एक शास्त्र आहे, बाल्यावस्थेतील असणारे एक शास्त्र आहे. आणि या बाल्यावस्थेतील असणाऱ्या शास्त्राची व्याप्ती अगदी कमी कालखंडात किती मोठ्या स्वरूपात झाली हे जर आपल्याला पाहायचं असेल तर ते अतिशय मोठ्या स्वरूपात झालेली आपल्याला पाहायचं. उदाहरण जर द्यायचं तर आजच्या स्थितीला 52 प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या अध्ययनाच्या शाखा समाजशास्त्राने विस्तृतपणे व्यापकपणे आपल्या विस्तारित केले. तर हे जे काही स्कोप ऑफ सोशिओलॉजी आहे, कोणकोणत्या क्षेत्रांमध्ये समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून वेगवेगळ्या घटकांचा अभ्यास केला जातो या संदर्भातली चर्चा आपल्याला करायची. आणि त्याचबरोबर समाजशास्त्राची व्याप्ती ही वेगवेगळ्या देशांमध्ये कशा स्वरूपाची झाली. वास्तविकदृष्ट्या फ्रान्समध्ये उदयाला आलेलं हे शास्त्र अगदी कमी कालखंडात पाश्चात्य जगतांमध्ये आणि इतर राष्ट्रांना, युरोपियन खंड असतील, पाश्चात्य जगत असतील किंवा आशियन कंट्रीज असतील, ह्या सगळ्या देशांमध्ये याची व्याप्ती अगदी कमी कालखंडात किती मोठ्या प्रमाणात झाली या संदर्भातली ही चर्चा आपल्याला स्कोप ऑफ सोशिओलॉजी मध्ये करायची आहे आणि ते पहिल्या युनिटमध्ये पाहिजे. त्यानंतर आहे सब्जेक्ट मॅटर ऑफ सोशिओलॉजी, मीन्स समाजशास्त्राचा अभ्यास विषय. त्या संदर्भात समाजशास्त्राला विकसित करण्यात ज्या ज्या समाजशास्त्रज्ञांचं महत्वपूर्ण योगदान होतं त्या सगळ्या समाजशास्त्रज्ञांनी समाजशास्त्राचा अभ्यास विषय हा कोणता असावा या संदर्भात आपली वेगवेगळी मतं निश्चितच मांडलेली आहेत आणि त्या सर्व विषयांचा अभ्यास समाजशास्त्र करते. जसे की फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर मॅक्स वेबर सारखा समाजशास्त्रज्ञ म्हणतो की सामाजिक क्रियांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे समाजशास्त्र. मॅकआयव्हर आणि पेस सारखा विचारवंत म्हणतो की सामाजिक संबंधांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे समाजशास्त्र. तर अशा वेगवेगळ्या विचारवंतांनी समाजशास्त्राचा अभ्यास विषय हा निर्धारित केला, निश्चित केला, काय असावा या संदर्भात आपली मतं मांडली. काही विचारवंतांनी समाज ही समाजशास्त्राचा अभ्यास विषय सांगितलं, तर काही विचारवंतांनी व्यक्ती हा समाजशास्त्राच्या अभ्यासाचा विषय सांगितला. वेगवेगळ्या विचारवंतांनी वेगवेगळे मतप्रवाह मांडले आणि अशा सगळ्या घटकांचा अभ्यास समाजशास्त्र कशा पद्धतीने करतो या संदर्भात आपल्याला या घटकामध्ये विचार करायचा. सब्जेक्ट मॅटर ऑफ सोशिओलॉजी, समाजशास्त्राचा अभ्यास विषय. सामाजिक आंतरक्रियांचा अभ्यास समाजशास्त्र करतो, सामाजिक संबंधांचा अभ्यास समाजशास्त्र करतो, सामाजिक परिवर्तनाचा अभ्यास समाजशास्त्र करतो, वेगवेगळ्या संस्कृतींचा अभ्यास समाजशास्त्र करतो, समाजातील समूह, समुदाय आणि वेगवेगळ्या प्रकारचे असणारे जे काही गट आहेत यांचाही अभ्यास समाजशास्त्र करते. अशा वेगवेगळ्या घटकांचा अभ्यास समाजशास्त्र करते आणि ते सर्व विषय अभ्यास समाजशास्त्राचा अभ्यास विषय आहे. म्हणून सब्जेक्ट मॅटर ऑफ सोशिओलॉजी म्हणजे समाजशास्त्राचा अभ्यास विषय हा महत्वाचा घटक आहे आणि ते पहिल्या युनिटमध्ये. त्यानंतर महत्वाचा मुद्दा पहिल्या युनिट मधला आहे सोशिओलॉजी अँड इट्स रिलेशनशिप विथ पॉलिटिकल सायन्स अँड इकॉनॉमिक्स. समाजशास्त्राचा शास्त्र म्हणून इतर सामाजिक शास्त्रांशी असणारा जो सहसंबंध आहे त्या सहसंबंधांचा अभ्यास आपल्याला. कारण का सगळी ही जी काही सामाजिक शास्त्रे आहेत ती कशी आहेत, इंटरडिपेंडेंट आहे. प्रत्येक सगळे ही सगळी सामाजिक शास्त्र जी आहेत ती परस्परावलंबी आहे, एकमेकांवर अवलंबून आहे. आणि म्हणून अलीकडील काळात आपण पाहतो किंवा अलीकडील काळात आपल्याला पाहायला मिळतं एक मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच सगळ्या सामाजिक शास्त्रांमध्ये विकसित झालेला आहे. इंटरडिसिप्लिनरी अप्रोच सर्व सामाजिक शास्त्रांमध्ये विकसित झालेला आहे. तर ते होण्यामागचं मूळ कारण काय आहे, तर सगळे ही सामाजिक शास्त्र ही एकमेकांवर अवलंबून आहे. त्यात विस्ताराने चर्चा आपण ज्यावेळेस डिटेल्समध्ये करू की समाजशास्त्र हे राज्यशास्त्रावर कसं अवलंबून आहे, राज्यशास्त्र हे समाजशास्त्रावर कसं अवलंबून आहे, अर्थशास्त्र हे समाजशास्त्रावर कसं अवलंबून आहे, समाजशास्त्र हे अर्थशास्त्रावर कसं अवलंबून आहे, या सर्वांची चर्चा आपल्याला म्हणजे ही दोन्ही शास्त्र समाजशास्त्राशी संबंधित कशी आहे त्यांचा परस्पर संबंध समाजशास्त्राशी कसा येतो किंवा कसा आहे या संदर्भातली विस्तार आणि चर्चा आपल्याला सोशिओलॉजी अँड इट्स रिलेशनशिप विथ पॉलिटिकल सायन्स अँड इकॉनॉमिक्स या कंटेंटमध्ये युनिट नंबर 1 मध्ये पाहायचे. त्यानंतर या चॅप्टरचा शेवटचा घटक आहे 1 चा इम्पॉर्टन्स ऑफ सोशिओलॉजी. समाजशास्त्राचं महत्व काय आहे एका वाक्यामध्ये सांगायचं. समाजशास्त्राच्या अभ्यासाविना समाजाच्या अभ्यासाविना कुठल्याही समाजाचा विकास हा करता येऊ शकणं शक्य नाही. म्हणून समाज, राष्ट्र, समूह, समुदाय सगळ्यांचा विकास करायचा असेल तर समाजशास्त्राचं अध्ययनाचं महत्व हे अधोरेखित होतं
हे अनन्यसाधारण स्वरूपाचं आहे. त्याच्या अभ्यासाशिवाय कुठल्याही समाजाला आपला विकास करून घेता येऊ शकत नाही. म्हणून इम्पॉर्टन्स ऑफ सोशिओलॉजी हा जो घटक आहे, हा जो कंटेंट आहे, त्यामध्ये आपल्याला समाजशास्त्राच्या अभ्यासाचं महत्त्व अभ्यासायचं आहे. ते अभ्यासित असताना वेगवेगळ्या घटकांची चर्चा ही आपल्याला त्याच्यात करायची आहे आणि ती विस्ताराने चर्चा आपण सिलेबसमध्ये ज्यावेळेस आपण कंटेंटवर या चर्चा करू त्यावेळेस करू. अशा प्रकारचं हे पहिलं युनिट आहे, अंडरस्टँडिंग ऑफ सोशिओलॉजी. त्यानंतरचं युनिट आहे नंबर 2, ते म्हणजे बेसिक कन्सेप्ट. हे जे बेसिक कन्सेप्टचं चॅप्टर आहे त्याला आपण युनिट नंबर 2 किंवा प्रकरण 2 म्हणू. त्याच्यामध्ये मूलभूत संकल्पना आपल्याला अभ्यासायच्या. समाजशास्त्रामध्ये केवळ ज्या संकल्पना तुम्हाला अभ्यासासाठी इथे दिल्या तेवढ्याच आहेत असं नाही, तर हजारो संकल्पनांचा अभ्यास समाजशास्त्रामध्ये केला जातो. त्या सर्व संकल्पना या समाजशास्त्राची शास्त्रीय दृष्टिकोनातून अध्ययन करण्यासाठी मुहूर्त मिळवण्याचं काम करत असतात. त्या संकल्पनांच्या आधारावर इतर सर्व समाजातील असणारे समाजशास्त्रज्ञ समाजातील वेगवेगळ्या घटकांचा अभ्यास करतात. परंतु ज्या काही बेसिक कन्सेप्ट आहेत, मूलभूत संकल्पना आहेत, त्या मूलभूत संकल्पनांचा ज्या काही आपल्याला अभ्यासासाठी दिलेल्या आहेत त्या संकल्पनांचा अभ्यास आपल्याला यात करायचा आहे. यातली पहिली संकल्पना ही सोसायटी. सोसायटी मीन्स समाज. तर समाजाचा अर्थ आणि वैशिष्ट्य आपल्याला अभ्यासायचं आहे. सोसायटी मिनिंग अँड कॅरेक्टरिस्टिक्स मीन्स समाज, समाजाचा अर्थ आणि समाजाची वैशिष्ट्ये ही संकल्पना आपल्याला अभ्यासायची आहे. समाज कशाला म्हणायचं, वेगवेगळ्या अर्थाने समाजाचा उपयोग, समाज या संकल्पनेचा उपयोग समाजामध्ये केला जातो. पण समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून समाजशास्त्रज्ञांना समाज या संकल्पनेचा अभिप्रेत असणारा जो अर्थ आहे त्याच दृष्टिकोनातून ती संकल्पना आपल्याला अभ्यासायची. जसं की मॅकआयर आणि पेस सारखा विचारवंत म्हणतो की सामाजिक संबंधांचे जाळे म्हणजे समाज. आता हे सामाजिक संबंध कसे जुळले जातात, सामाजिक संबंध जुळण्यासाठी काय काय आवश्यक असतं, ही एक प्रोसेस आहे सामाजिक संबंध निर्मितीची. अगोदर क्रिया घडाव्या लागतात, क्रियेला प्रतिक्रिया मिळावी लागते, त्या क्रिया प्रतिक्रियेतून आंतरक्रिया निर्माण होतात, त्या आंतरक्रिया वारंवार घडाव्या लागतात, आंतरक्रिया वारंवार घडल्यानंतर संबंध दृढ होतात, ते संबंध दृढ झाल्यानंतर त्याला सामाजिक संबंधाचं स्वरूप येतं आणि असे सामाजिक संबंध जे असतात त्यालाच अशा सामाजिक संबंधांच्या माध्यमातून समाजाची निर्मिती होते, असं मॅकआयर आणि पेज म्हणतो. ज्यावेळेस आपण घेऊ त्यावेळेस डिटेल्समध्ये आपण त्यावर चर्चा करू. सोसायटी मिनिंग अँड कॅरेक्टरिस्टिक्स मीन्स समाजाचा अर्थ आणि वैशिष्ट्य हे आपल्याला बेसिक कन्सेप्टमध्ये पहिली कन्सेप्ट म्हणून अभ्यासायची किंवा संकल्पना म्हणून अभ्यासायची. दुसरी संकल्पना आहे सोशियल ग्रुप. सोशल ग्रुप मीन्स सामाजिक समूह. त्यामध्ये आपल्याला अभ्यासायचं आहे मिनिंग अँड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सोशल ग्रुप. सामाजिक समूहाचा अर्थ आणि सामाजिक समूहाची वैशिष्ट्ये. सामाजिक समूह कशाला म्हणायचं, चार्ल्स प्ले सारखा विचारवंत म्हणतो की जेव्हा दोन किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती एकत्रित होतात आणि परस्परांना प्रभावित करतात तेव्हा त्यांचा मग काय तयार होत असतो, सामाजिक समूह तयार होतो. म्हणजे एका व्यक्तीने सामाजिक समूहाची निर्मिती होत नसते तर किमान 2 व्यक्ती सामाजिक समूहाची निर्मितीसाठी आवश्यक असतात. म्हणजेच आंतरक्रिया होणं सामाजिक समूहामध्ये अत्यंत आवश्यक असतं आणि त्याच्यातून सामाजिक समूहाची निर्मिती होते. तर अशा समाजामध्ये स्थित असणारे जे काही सामाजिक समूह असतील त्या सामाजिक समूहांचा अर्थ अभ्यासायचा आहे, त्या सामाजिक समूहांची वैशिष्ट्ये आपल्याला अभ्यासायची आहे. त्यानंतर अभ्यासायचं आहे त्या कन्सेप्टमध्ये आपल्याला सामाजिक समूहाचे टाइप्स ऑफ सोशल ग्रुप, सामाजिक समूहाचे प्रकार पाहायचे. त्यामध्ये प्रायमरी ग्रुप आणि सेकंडरी ग्रुप हे 2 प्रकार आपल्याला पाहायचे. ते आपण 11वी-12वीला सुद्धा अभ्यासले असतील. प्रायमरी ग्रुप मीन्स प्राथमिक समूह, सेकंडरी ग्रुप मीन्स द्वितीय समूह किंवा दुय्यम समूह. तर हे प्राथमिक समूह कशाला म्हणायचं हे अभ्यासायचं आहे. द्वितीय समूह किंवा दुय्यम समूह कशाला म्हणायचं हे अभ्यासायचं आहे. प्राथमिक आणि दुय्यम समूहाचे कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला अभ्यासायचे आहे. त्यानंतर इम्पॉर्टन्स ऑफ प्रायमरी अँड सेकंडरी ग्रुप. कॅरेक्टरिस्टिक्स वैशिष्ट्य, प्राथमिक आणि दुय्यम समूहाचे वैशिष्ट्य अभ्यासायचे आहे. आणि त्यानंतर प्राथमिक आणि दुय्यम समूहाचं महत्व आपल्याला समाजाचं अभ्यासायचं आहे, त्याच्या संदर्भात चर्चा करायची. त्यानंतर तिसरी कन्सेप्ट आहे ती आपल्याला महत्वपूर्ण अर्थाने अभ्यासायची. त्यामध्ये सामाजिक समूहाच्या संकल्पनेमध्ये एक महत्वाची संकल्पना अभ्यासायची, मर्टन्स थिअरी ऑफ रेफरन्स ग्रुप. संदर्भ समूहाची एक संकल्पना रॉबर्ट मर्टन नावाच्या विचारवंतांनी सांगितलेली आहे. त्या संदर्भ समूहाच्या संदर्भातील त्यांचा असा सिद्धांत आहे, तो सिद्धांत आपल्याला या चॅप्टर 2 मध्ये बेसिक कन्सेप्ट मध्ये अभ्यासायचे सामाजिक समूहाच्या संकल्पनेचे. त्याच्यावरही आपण विस्ताराने चर्चा करू. अनेकदा आपण जीवन जगत असताना संदर्भ समूहाला आधारित जीवन जगण्याचा प्रयत्न करतो. संदर्भ समूह कशाला म्हणायचं, काय म्हणायचं या संदर्भात विस्ताराने चर्चा आपण सिलेबस शिकवत असताना. त्यानंतर तिसरी कन्सेप्ट आहे बेसिक युनिट मध्ये, बेसिक कन्सेप्ट मध्ये या युनिट 2 मध्ये, ती म्हणजे सोशल स्ट्रक्चर मीन्स सामाजिक संरचना. हे सुद्धा आपण 11वी-12वीला शिकलो असेल. सामाजिक संरचना कशाला म्हणतात, कुठल्याही घटकाची सुव्यवस्थित सुस्थिररित्या करण्यात आलेली जी मांडणी असते त्या घटकाच्या त्या सुव्यवस्थित केलेल्या मांडणीला आपण संरचना असतो.
तर अनेक समाजशास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की समाजाची सुद्धा एक विशिष्ट अशा प्रकारची संरचना असते, वेगवेगळ्या घटकांनी मिळून त्या सामाजिक संरचनेची निर्मिती होत असते. जसे की सामाजिक संरचनेचे जे मूलभूत घटक मूल्य आहे, प्रमाणके आहे, दर्जा आहे, भूमिका आहे, सामाजिक समूह आहे, उपसमूह आहे, हे सगळ्या घटकांनी मिळून समाजाची सामाजिक संरचना ही तयार होत असते. आणि अशा सामाजिक संरचनेचा अभ्यास आपल्याला बेसिक कन्सेप्टच्या माध्यमातून सेकंड युनिटमध्ये करायचं. तर हे अभ्यासत असताना सोशल स्ट्रक्चर, मिनिंग अँड इलेमेंट्स ऑफ सोशल स्ट्रक्चर हे आपल्याला अभ्यासायचं. इलेमेंट्स ऑफ सोशल स्ट्रक्चर म्हणजे सामाजिक संरचनेचे जे मूलभूत घटक आहेत त्या संदर्भात आपल्याला चर्चा करायची, ज्या घटकाच्या संदर्भात मी आपल्याला आता सांगितलं. त्यानंतर चौथी कन्सेप्ट आहे सोशल स्टेटस, ज्याला आपण सामाजिक दर्जा असं म्हणतो. तर त्या सामाजिक दर्जाचा अर्थ आणि प्रकार पाहिजे. सामाजिक दर्जा कशाला म्हणतात? व्यक्तीच्या समाजातील असणारं जे स्थान असतं त्याला आपण सामाजिक दर्जा असतो. आता प्रत्येक व्यक्तीचं समाजातील असणारं स्थान हे सारखं असतं का? नसतं. किंवा एकाच व्यक्तीच्या समाजातील असणारं स्थान हे एकच असतं का? नसतं. तर वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये, वेगवेगळ्या व्यवस्थेमध्ये किंवा वेगवेगळ्या ठिकाणी गेल्यानंतर प्रत्येक व्यक्तीचं जो दर्जा असतो, स्थान असतं, हे वेगवेगळं असतं. फॉर एक्झाम्पल, जसं की मी महाविद्यालयामध्ये प्राध्यापक आहे, घरी गेल्यानंतर पत्नीसाठी पतीचा दर्जा आहे, मुलीसाठी वडील आहे, आई वडिलांसाठी त्यांचा मुलगा आहे, बहिणींसाठी भाऊ आहे. हे दर्जे आहेत. एका व्यक्तीचं जे स्थान आहे समाजात म्हणजे वेगवेगळ्या स्वरूपाचं. जसं तुम्ही महाविद्यालयामध्ये आलात तर महाविद्यालयासाठी विद्यार्थी आहात, घरी गेल्यानंतर आई वडिलांसाठी मुलगा किंवा मुलगी आहे, बाहेर मित्रमैत्रिणीमध्ये गेलात तर तुमचा दर्जा हा मित्रमैत्रिणीचा आहे, मुलं मुलीचा असू शकतो का? नाहीये. आई वडिलांच्या समोर तुमचा दर्जा हा मित्रमैत्रिणीचा असू शकतो का? नाहीये. तर ते तुम्हाला मुलं किंवा अपत्य म्हणूनच पाहत असतात. फॉर एक्झाम्पल सांगत असताना की म्हणजे प्रत्येक व्यक्तीचा जो काही दर्जा असतो हा दर्जा वेगवेगळ्या स्वरूपाचा असतो. एक व्यक्ती अनेक स्वरूपाचे दर्जे धारण करत असतो. सोशल स्टेटस जे आहे, सामाजिक दर्जा जो तो दर्जा हा वेगळा कसा असू शकतो? सामाजिक दर्जा कशाला म्हणतात? तो कशाने निर्धारित होत असतो? सामाजिक दर्जा निर्धारित करणारे घटक कोणते असतात? सामाजिक दर्जा ही व्यक्तीचं समाजातलं स्थान किती महत्वपूर्णपणे निर्धारित करत असतो? सामाजिक दर्जाच्या आधारावर व्यक्तीचं समाजातलं स्थान कसं निर्धारित होतं? या सगळ्या गोष्टींची विस्तारित चर्चा आपल्याला करायची. त्यानंतर मिनिंग टाइप्स ऑफ सोशल स्टेटस म्हणजे सामाजिक दर्जांचे प्रकार सुद्धा आपल्याला पाहायचे, जे तुम्ही 11वी-12वीला अभ्यासले असतील. अर्पित दर्जा आणि अर्जित दर्जा. जो दर्जा व्यक्तीला समाजामध्ये जन्मजातपणे मिळत असतो त्या दर्जाला कोणता दर्जा म्हणतात हे तुम्हाला माहित असेल तर तो दर्जा म्हणजे अर्पित दर्जा. आणि जो दर्जा व्यक्ती स्वतःच्या कर्तृत्वाने संपादित करत असतो त्याला आपण अर्जित दर्जा असं म्हणतो. ह्या दर्जांच्या संदर्भात ह्या प्रकारांच्या संदर्भात चर्चा सेकंड युनिटमध्ये करायची आहे आणि हे दुसरं युनिट. त्यानंतर तिसरं युनिट आहे ते म्हणजे इन्स्टिट्यूशन्स, त्याला आपण सामाजिक संस्था किंवा सोशल इन्स्टिट्यूशन्स असंही म्हणतो. तर ज्या सामाजिक संस्था आहेत त्या काही सामाजिक संस्थांचा अभ्यास आपल्याला प्रथम सत्रामध्ये तिसऱ्या युनिटमध्ये करायचा. त्यामध्ये संस्था कशाला म्हणायचं, इन्स्टिट्यूशन्स, मिनिंग अँड कॅरेक्टरिस्टिक्स. संस्था कशाला म्हणायचं, संस्थांचा अर्थ, संस्थेचा अर्थ आणि त्याची वैशिष्ट्ये आपल्याला अभ्यासायची. जसं की आपण समाजामध्ये पाहतो की वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था आपल्याला कार्यरत असलेल्या पाहायला मिळतात. राजकीय संस्था असेल, धर्मसंस्था असेल, अर्थसंस्था असेल, कुटुंब संस्था असेल, त्यानंतर विवाह संस्था असेल, धर्मसंस्था असेल, या वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था आहेत. त्या सगळ्या संस्थांपैकी पैकी आपल्याला केवळ 3 संस्थांचा अभ्यास इथे करायचा आहे. तर त्यामध्ये प्रथम आपल्याला अभ्यासायचे आहे तिसऱ्या युनिटमध्ये संस्था कशाला म्हणायचं, संस्थेचा अर्थ काय आहे, संस्थेचे वैशिष्ट्य काय आहे. त्यानंतर एक पहिली संस्था आपल्याला अभ्यासायची आहे फॅमिली. फॅमिली मीन्स कुटुंब. तर कुटुंबाचा अर्थ म्हणजे डेफिनेशन, कॅरेक्टरिस्टिक्स, टाइप्स, रिसेंट चेंजेस इन द फंक्शन्स ऑफ फॅमिली, हे आपल्याला या फॅमिली नावाच्या किंवा कुटुंब नावाच्या संस्थेमध्ये कुटुंबाचा अर्थ अभ्यासायचा, कुटुंबाची वैशिष्ट्ये अभ्यासायची, कुटुंबाचे प्रकार अभ्यासायचे आणि रिसेंट चेंजेस इन द फंक्शन्स ऑफ फॅमिली, अलीकडील कालखंडामध्ये कुटुंब नावाच्या या संस्थेमध्ये तिच्या कार्यामध्ये झालेले जे काही बदल आहेत त्या बदलांची ही चर्चा आपल्याला करायची आहे आणि त्या बदलांच्या चर्चेवर आपल्याला अधिक भर द्यायचा आहे. कारण आता अलीकडील कालखंडातून या कुटुंब नावाच्या संस्थेमध्ये आमूलाग्र स्वरूपाचे बदल झालेले आपल्याला पाहायचे आहे. तर हे फॅमिली नावाच्या संस्थेमध्ये अभ्यासायचे. पुढची जी संस्था आहे अभ्यासाची ती म्हणजे मॅरेज. मॅरेज म्हणजे विवाह. भारतीय समाज व्यवस्थेमध्ये विवाह संस्थेचं महत्व अनन्यसाधारण स्वरूपाचं आहे. आणि या विवाह संस्थेच्या महत्वाचा अभ्यास करत असताना विवाह कशाला म्हणायचं, त्या विवाहाचे उद्देश काय आहे, विवाह संस्थेचे उद्देश काय आहे, एम्स ऑफ मॅरेज. त्यानंतर विवाह संस्थेची वैशिष्ट्ये कोणती आहेत, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मॅरेज इन्स्टिट्यूशन्स. त्यानंतर आपल्याला अभ्यासायचं आहे प्रकार विवाह संस्थेचे, टाइप्स ऑफ मॅरेज इन्स्टिट्यूशन्स. त्यानंतर आपल्याला अभ्यासायचं आहे चेंजिंग नेचर ऑफ मॅरेज,
अलीकडील काळात म्हणजे विवाह संस्थेचं बदलणारं जे स्वरूप आहे ते स्वरूप आपल्याला अभ्यासायचं आहे. एक कालखंड होता की जिथे अरेंज मॅरेज सिस्टम पद्धती समाजामध्ये सर्वतोपरी मानली जायची आणि तिला सर्व मान्यता होती. पण अलीकडील कालखंडात जर आपण पाहिलं की भारतीय समाज व्यवस्थेमध्ये या विवाहाच्या पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल झाला. अरेंज मॅरेज सिस्टम पद्धतीची जागा आज आपण पाहतो की वेगवेगळ्या मॅरेज सिस्टम मॅरेज पद्धतीने घेतल्या जातात. मग लव्ह मॅरेज असेल, लिव्ह इन रिलेशनशिप असेल, कॉन्ट्रॅक्ट बेस्ड सिस्टम मॅरेज असेल, हे अलीकडील काळात विवाह संस्थेमध्ये झालेले आमूलाग्र स्वरूपाचे बदल आहेत. आणि ह्या बदलांमुळे काय होत आहे, या बदलांचे परिणाम सकारात्मक होत आहेत का नकारात्मक होत आहेत, या सगळ्यांच्या संदर्भात चेंजिंग नेचर ऑफ मॅरेज सिस्टम यामध्ये आपल्याला चर्चा करायची आहे. आणि ती आपण प्रस्तुत तिसऱ्या युनिटमध्ये विवाह संस्थेचा अभ्यास करत असताना आपण अभ्यासणार आहोत. आणि या तिसऱ्या युनिट मधला शेवटचा घटक आहे तो म्हणजे रिलिजन. रिलिजन मीन्स धर्मसंस्था. धर्मसंस्थेचा अर्थ अभ्यासायचा आहे आणि त्यानंतर मिनिंग अँड बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ रिलिजियन इन्स्टिट्यूशन. तर धर्मसंस्थेचा अभ्यास आणि त्याची मूलभूत असणारे धर्मसंस्थेची काही वैशिष्ट्ये आहेत त्या वैशिष्ट्यांचा अभ्यास करायचा आहे. आणि त्यानंतर अभ्यासायचा आहे फंक्शन्स ऑफ रिलिजियन. धर्मसंस्थेची मूलभूत जे कार्य आहे त्या कार्यांचाही अभ्यास आपल्याला इथे करायचा आहे. धर्म नावाच्या संस्थेचं अस्तित्व भारतीय समाज व्यवस्थेमध्ये अनन्यसाधारण स्वरूपाचं आहे. जगातील प्रमुख असणारे सर्व धर्मांचं आश्रयस्थान म्हणायचे सर्व धर्म भारतीय समाज व्यवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून भारतासारख्या समाज व्यवस्थेमध्ये धर्मसंस्थेचं अस्तित्व हे कशा स्वरूपाचं आहे, कोणकोणत्या स्वरूपाचे प्रमुख धर्म येथे अस्तित्वात आहेत आणि अस्तित्वात असणाऱ्या धर्मसंस्थांमध्ये किंवा धर्मांमध्ये वेगवेगळ्या स्वरूपाच्या ज्या काही वैशिष्ट्ये आहेत त्या संदर्भात विस्तार आणि चर्चा आपण हे रिलिजन मिनिंग अँड बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स फंक्शन्स ऑफ रिलिजन या चॅप्टर मध्ये या युनिटमध्ये आपण अभ्यासणार आहोत. तर हे तिसऱ्या प्रकारचं युनिट. चौथं युनिट आहे, 5 मिनिटाचा वेळ आपल्याकडे आहे, त्याच्यात आपण 8 मिनिटात समाप्त करू. चौथं युनिट आहे कल्चर अँड सोशियोलायझेशन. त्याच्यामुळे तुम्हाला तिथे ते दिसत नसेल. तर कल्चर अँड सोशियोलायझेशन मीन्स संस्कृती आणि सामाजिक. तर संस्कृती आणि सामाजिकरण ह्या दोन संकल्पना चौथ्या युनिटमध्ये आपल्याला अभ्यासायच्या आहेत. एक संस्कृती आणि दुसरं सामाजिकरण. तर त्यामध्ये पहिली संकल्पना आहे कल्चर. तर कल्चरमध्ये आपल्याला काय अभ्यासायचं आहे, मिनिंग अँड डेफिनेशन ऑफ कल्चर मीन्स संस्कृती. 11वी-12वीला हेही आपण शिकलो असेल. संस्कृतीची काय व्याख्या करतो की मानवाची जीवन जगण्याची पद्धती म्हणजे संस्कृती. तर ही मानवाची जीवन जगण्याची जी पद्धती आहे ती संस्कृती, ह्या संस्कृतीचा आपल्याला अर्थ अभ्यासायचा आहे. त्यानंतर टाइप्स ऑफ कल्चर, त्या संस्कृतीचे आपल्याला प्रकार अभ्यासायचे आहेत. भौतिक अभौतिक हे संस्कृतीचे प्रकार आपण पाहिलेले. त्यानंतर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कल्चर, संस्कृतीची कोणकोणती वैशिष्ट्ये ते आपल्याला अभ्यासायचे. जसे की ती मानवनिर्मित असते, संस्कृती मूर्त आणि अमूर्त असते, वेगवेगळ्या प्रकारचे जे काही संस्कृतीचे वैशिष्ट्ये त्यांची चर्चा करायची. आणि यात महत्वाचा घटक आहे इलेमेंट्स ऑफ कल्चर. कुठलीही संस्कृती उभे करण्यासाठी जे घटक महत्वपूर्ण असतात त्या घटकांचा आपल्याला अभ्यास इथं करायचा आहे. ज्ञान आहे, मूल्य आहे, असे जे घटक आहेत की जे संस्कृतीच्या निर्मितीमध्ये महत्वाची भूमिका पार पडत असतात. अशा इलेमेंट्सचा, अशा असणाऱ्या घटकांचा अभ्यास आपल्याला या प्रस्तुत युनिटमध्ये चौथ्या युनिटमध्ये. आणि शेवटचा घटक आहे चौथ्या युनिट मधला तो म्हणजे सोशियोलॉजिझम. सोशियोलॉजिझम मीन्स सामाजिकरण. हे आपण शिकलेलं आहोत, तरी सुद्धा आपल्याला इथे परत अभ्यासायचं आहे BF प्रथम सत्रात. त्यामुळे सोशियोलॉजिझम मिनिंग ऑफ सोशियोलॉजिझम, सामाजिकरणाचा अर्थ अभ्यासायचा आहे. एम्स ऑफ सोशियोलॉजिझम म्हणजे सामाजिकरणाचे उद्देश आपल्याला अभ्यासायचे. त्यानंतर स्टेज ऑफ सोशियोलॉजिझम, सामाजिकरणाचे जे स्तर आहे, सामाजिकरणाच्या ज्या पायऱ्या आहेत त्या आपल्याला इथे अभ्यासायच्या आहेत. त्यानंतर एजन्सीज ऑफ सोशियोलॉजी, सामाजिकरणाचे जे माध्यम आहे, सामाजिकरणाचे जे साधनं आहेत त्याचाही अभ्यास आपल्याला इथे करायचा आहे. आणि त्यानंतर आहे शेवटचा इम्पॉर्टन्स ऑफ सोशियोलॉजी मीन्स सामाजिकरणाचे महत्व. साधारणपणे सामाजिकरण कशाला वगैरे म्हणतात आपल्याला माहिती आहे. याच्या संदर्भात चर्चा करत असताना तुम्ही अभ्यासले असेल की सामाजिकरण कशाला म्हणतात. तर मानव प्राण्याचे सामाजिक प्राण्यामध्ये रूपांतर करण्याची जी प्रोसेस असते, प्रक्रिया असते, त्याला आपण सामाजिकरण असते. व्यक्ती ज्यावेळेस जन्माला येतो त्यावेळेस तो अनभिज्ञ असतो, केवळ हाडामासाचा एक गोळा म्हणून जन्माला असतो. आई वडील माता पिता किंवा इतर नातेवाईक वागावं कसं, राहावं कसं, बोलावं कसं, चालावं कसं, वर्तन कसं करावं, खावं काय, प्यावं काय, कशा प्रकारचं आपलं आहार विहार असावा, या सगळ्या संदर्भातली चर्चा किंवा या संदर्भातलं ज्ञान त्याला अवगत असलेलं नसतं. तर प्रशिक्षणाच्या माध्यमातून, संस्काराच्या माध्यमातून, शिक्षणाच्या माध्यमातून, आई वडिलांच्या संस्काराच्या माध्यमातून, शिक्षकांच्या संस्काराच्या माध्यमातून त्याच्यावर
संस्कार केले जातात आणि हे होणारे सगळे संस्कार म्हणजे सामाजिकरण आहे. त्यालाच आपण म्हणतो मानव प्राण्याचे सामाजिक प्राण्यांमध्ये रूपांतर करण्याची प्रक्रिया म्हणजे सामाजिकरण. तर अशा ह्या सामाजिकरणाच्या संकल्पनेमध्ये या सर्व घटकांची चर्चा आपल्याला करायची आहे. आणि एकूण हे सर्व 4 युनिट आपल्याला पूर्ण 6 महिन्याचा जो काही स्पॅन आहे किंवा जो काही कार्यकाळ आहे प्रथम सत्रामध्ये तो आपल्याला अभ्यासायचा आहे आणि हे 4 युनिट आपल्याला प्रथम सत्रासाठी. त्यानंतर तुमच्यासाठी हे ज्या सिलेबस आहे हा जो अभ्यासक्रम आहे यासाठी काही हे रेफरन्स बुक्स मी इथे ठेवलेले आहेत मी इथे तुम्हाला दाखवलेले आहे. अलेक्स इंकल्स नावाचे एक समाजशास्त्रज्ञ त्यांनी इंग्रजीमध्ये व्हॉट इज सोशॉलॉजी नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. ते पुस्तक इंग्रजीमधून आहे पण सुंदर आहे. ज्या विद्यार्थ्यांना वाचण्याची इच्छा असेल ते इथे वाचू शकतात. आपल्या लायब्ररीमध्ये ते अवेलेबल आहे. जर नाही त्यानंतर घोडे आरेन आणि भाऊ द्यादर यांचं बेसिक कन्सेप्ट नावाचं मराठीतलं पुस्तक आहे. ते यस स्पेक्ट्रम पब्लिकेशन नागपूरने पब्लिश केलेलं आहे. ते सुद्धा ह्या सिलेबससाठी अत्यंत उपयुक्त आहे. त्यानंतर पी एस विवेक नावाचे एक लेखक आहेत. त्यांनी सोशोलॉजिकल पर्स्पेक्टिव्ह अँड एलियन सोशोलॉजी नावाचं एक पुस्तक हिमालय पब्लिकेशन हाऊस मुंबई यांनी 2002 मध्ये पब्लिश केलं आहे. ते सुद्धा तुम्ही तुमच्या अभ्यासासाठी बुक्स म्हणून यूज करू शकता. त्यानंतर एच के रावत यांनी सोशोलॉजी बेसिक कन्सेप्ट नावाचं एक पुस्तक रावत पब्लिकेशन जयपूरने पब्लिश केलेलं आहे. ते सुद्धा तुमच्या अभ्यास या अभ्यासक्रमासाठी उपयुक्त आहे. आणि हे वरचे इंग्लिशमध्ये झालं. याच्या व्यतिरिक्त मराठीसाठी आणि अत्यंत उपयुक्त पुस्तकं जे आपल्या विद्यापीठाने ही सगळी पुस्तकं अभ्यासक्रमासाठी लावलेली आहेत किंवा संदर्भ ग्रंथ म्हणून त्यांची यादीमध्ये नाव दिलेले आहे. त्यामध्ये दुसरी मराठीची 3 आहेत. एक आहे आगलावे प्रदीप यांचं समाजशास्त्र नावाचं पुस्तक आहे जे सायनक प्रकाशन नागपूरने पब्लिश केलेलं आहे. आपल्या लायब्ररीमध्ये अवेलेबल आहे. ते तुम्ही अभ्यासासाठी यूज करू शकता आणि हा सिलेबस तुम्हाला मिळून जाईल अतिशय चांगल्या भाषेमध्ये आणि मराठीमध्ये. त्यानंतर डॉक्टर साळुंखे सर्जेराव यांचे पुस्तक आहे ते अत्यंत उपयुक्त आणि महत्वपूर्ण मानलं जातं. आणि नुसतं तुम्हाला अभ्यासासाठी किंवा शिकवण्यासाठी या 2 पुस्तकांचा आणि हे पुस्तक तुम्ही लायब्ररीमधून घ्या आणि शक्य झालं तर स्वतःसाठी विकतही घ्या. 100 रुपयामध्ये 300 रुपयामध्ये पुस्तक आणि अतिशय उपयुक्त आहे. समाजशास्त्रात ज्याच्यामध्ये ज्या व्यक्ती विद्यार्थ्यांना समाजशास्त्र या विषयामध्ये करिअर करायचं असेल त्यांच्यासाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे. तर ते समाजशास्त्रातील मूलभूत संकल्पना नावाने पुस्तक आहे आणि त्या पुस्तकाचे पब्लिशर्स आहे प्रोफेशनल पब्लिकेशन स्कूल. मागे 3-4 वर्षापूर्वी आपण हा प्रयोग आपल्या कॉलेजमध्ये राबवला होता आणि साधारणपणे 500 प्रति 2-3 वर्षांमध्ये आपण विद्यार्थ्यांना वितरित केल्या. त्यांच्याच माध्यमातून त्यांना आपण विकत आणून दिले. अतिशय उपयुक्त पुस्तक. त्यानंतर एक आहे कराडे बीएम यांचं समाजशास्त्र परिचय भाग 1 पिंपळापूर पब्लिशर्स नागपूर यांनी हे अभ्यासक्रमावर आधारित जो सिलेबस तुमचा आहे त्याच्यावर आधारित पुस्तक पब्लिश केलेलं आहे आणि ते पुस्तक आपल्या लायब्ररीमध्ये तेही सुद्धा पुस्तक तुम्ही वापरू शकता यूज करू शकता आणि हे अत्यंत उपयुक्त. तर अशा प्रकारे सिलेबसच्या संदर्भात चर्चा झाली. तुम्हाला ही पीपीटी आणि आजचं जे काही रेकॉर्ड लेक्चर आहे ते युट्यूबच्या माध्यमातून जे विद्यार्थी आज उपस्थित होते त्यांना मी शेअर करेन. तर आज आपण इथे थांबूया आणि आपला आज थांबूया आणि उद्या परवाला मी लिंक देईल त्यानंतर आपण दुसरा ठीक आहे. ठीक आहे. धन्यवाद.